नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, एक शॉर्ट अपडेट आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026 अर्ज करण्यास तुम्हाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मित्रांनो, जर तुमचा या भरतीचा फॉर्म भरायचा राहून गेला असेल किंवा काही डॉक्युमेंट्समुळे तुम्ही अर्ज करू शकला नसाल तर आता घाबरू नका. ही एक सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे. तुम्ही परिपत्रक पाहू शकता. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या स्थापनेवरील गट क मधील विविध संवर्गातील सरळ सेवेने एकूण 222 पदे भरण्यासाठी 16 फेब्रुवारी 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या जाहिरातीबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ तुमच्यासाठी आणला होता. आर्टिकल्स आणले होते, तुम्ही अप्लाय करू शकत होता. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मूळ अंतिम तारीख होती 18 मार्च 2026, पण आता ती वाढवून 31 मार्च 2026 करण्यात आलेली आहे. जर तुमचं लक्ष नसेल यावर, तुमचा फॉर्म जर राहिला असेल तर आता जवळपास तुम्हाला 2 ते 3 दिवस भेटत आहेत. तुम्ही हे 31 मार्च 2026 पर्यंत जे आहे यासाठी अर्ज करू शकता. शासनाच्या आणि महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाच्या निर्देशानुसार उपअग्निशमन केंद्र अधिकारी, ज्याला डेप्युटी फायर स्टेशन ऑफिसर म्हणलं जातं, आणि अग्निशमन या 2 महत्त्वाच्या पदांचा सेवा प्रवेश नियमांमधील सुद्धा काही बदल प्रस्तावित आहेत. या नवीन नियमांचे सविस्तर शुद्धीपत्रक लवकरच महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाईल आणि म्हणूनच या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याचे सर्वच 222 पदांसाठी अर्ज करण्याची मुदत जी आहे ती 31 तारखेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. हे याच्या मागचं कारण आहे. आता वेळेचा वापर तुम्ही करू शकता. 3 गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. ज्यांनी अजूनही अर्ज केलेला नाही त्यांनी शेवटची जी संधी आहे 31 मार्चपर्यंत दिलेली आहे. तर 31 मार्चची वाट न पाहता आजच लवकरात लवकर अर्ज करून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी विशेषतः अग्निशमन विभागातील पदांसाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी मनपाच्या वेबसाईटवर लक्ष ठेवू शकता वारंवार, किंवा आपले ग्रुप जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन शुद्धीपत्रक आल्यास किंवा नियमामध्ये काय बदल झाल्यास मी तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की घेऊन येईल. ज्यांनी आधीच फॉर्म भरला आहे त्यांनी आपला अभ्यास चालू ठेवा. ही मुदतवाढ म्हणजे तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी मिळालेला बोनस वेळ आहे असे समजा. गट कची पदे असल्यामुळे स्पर्धा मोठी असेल, त्यामुळे अभ्यासात सातत्य राहू द्या. मित्रांनो, तुमचे काय प्रश्न असतील किंवा फॉर्म भरताना काही अडचणी येत असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.